लहान लांबचे बोलत होते, ह्याच्याकरता बोलत होतो. कुठं सिंह नेत असतो, सिंह कुठं ऐकत असते का? उभं केलं काही सांगायला. सिंहाने पल्ल्याचं दुरून नेलं, सिंह मला सांभाळा, सिंह म्हणजे हो काय हरकत नाही, असं कुठं घडत असतं. लागले सांगायला तुम्ही कीर्तनकार उभा केले, तुम्हाला कुंभर बंद का ऐका, मी तुम्हाला दृष्टांत सांगायला आहे. आणि दृष्टांत हा सिद्धांत पटवून देण्याकरता असतो. दृष्टांतामध्ये हे असं असलच का, नेलं असलच का, सांभाळला असं का, असा तर्क करायचा दृष्टांत आलं करायचं करायचं. दृष्टांत हा सिद्धांत पटवून देण्याकरता असतो. तो एक दिशा असतो, फक्त कळून देण्याकरता. मला कळून काय द्यायचंय, सिद्धांत काय, याच ध्यामध्ये भजनाचा अधिकारी दुसऱ्या क्षेत्रात नाही. हा सिद्धांत पटवून द्यायचा आहे, याच्याकरता मी हा दृष्टांत सांगतो. त्यामुळे तर्क करू नका बरं का. दृष्टांत तर्क करायचा, सिद्धांतात 100 तर्क करायचा. सिंह म्हणजे काय हरकत नाही. सिंहीने ना आपल्या 2 पिल्लाच्या बरोबर या कोल्ह्याच्या पिल्लाचा सांभाळ केला, हळूहळू मोठी झाली. ती सिंहाची 2 पिल्ल सुद्धा या कोल्ह्याच्या पिल्लाला आपला भाऊ समजायला लागली, हळूहळू मोठी झाली. एक दिवस त्या जंगलामध्ये हत्ती आला. हत्ती आला, या 3 जणांनी पाहिला हत्ती आला. जेव्हा सिंहाच्या पिलाने हत्ती पाहिला, तेव्हा सिंहाच्या पिलाच्या मनात विचार आला, अरे आपण 3 आहेत, चला आपण हत्तीची शिकार करू. का? हत्तीची शिकार फक्त सिंहच करतो, बाकी कोणी. आपण 3 जण चला हत्तीची शिकार करू. पण जेव्हा कोल्ह्याच्या पिलाने हत्ती पाहिला ना, तेव्हा घाबरलं, पळून सुटलं. ते गुहेतच जाऊन थांबलं. एवढा हत्ती पाहिला, पळून गेलं. या दोघांनी काही शिकार केली नाही, मग हा पळाला. ते 2 जण आले ना, आपल्या आईला म्हणजे सिंहिणीला गाळण सांगायला सिंहिणीला गाळण सांगले. सिंहिणीला म्हणाली, अगं आई, आज जंगलात हत्ती आला होता, मग आम्ही त्याची शिकार करणार होतो, मग का नाही केली? ती सिंहाची पिलं म्हणाली, अगं आई, आमचा एक भाऊ पळकुटा निघाला, तो घाबरला आणि तो पळाल्यामुळे आम्ही काही शिकार केली नाही. पळकुटानं घाबरला म्हणजे की कोल्ह्याच्या पिल्याला आला राग. काय म्हणता मला, पळकुटा म्हणता मला? अलीकडे मला कोल्ह्याला पोला म्हणायची पंचायत. कोल्ह्याला सुद्धा वाटतं मला सगळ्यांनी शेअरच म्हणलं पाहिजे. पळून तर आला होता, पण पळकुटा म्हणता की राहिला. पळकुटा म्हणता मला, माझ्याकडे फार शक्ती आहे, प्रसंग आल्यावर माझी शक्ती दाखवून म्हणतात. जेव्हा कोल्ह्याचं किंवा असं अभिमानाने बोललं, तेव्हा सिंहीने एक वाक्य उच्चारलं. ते वाक्य मला बोलत होतं सांगेल. याच ध्यान भजन करण्याचा साधिकार याच्याकरता सांगतोय. सिंहीने एक वाक्य उच्चारलं. सिंहीन त्या कोल्ह्याच्या पिलाकडे पाहते आणि सिंहीन त्या कोल्ह्याच्या पिलामध्ये, बाळा, शूरोशी कृतविद्योसी दर्शनीयोसी पुत्रक यस्मिन कोल्हे तोमुत्पन्नो गजस्तत्र नाहन्यते. ऐका, सिंहीन काय म्हणजे कोल्ह्याच्या, बाळा तू शूर आहेस. कोल्ह्याला म्हणजे तू शूर आहेस. कृतविद्योसी, बाळा तू हुशार पण आहेस. दर्शनीयोसी, बाळा तू दिसायला देखणा पण आहे. काय म्हणते, तू शूर आहेस, तू हुशार आहेस, तू दिसायला पण देखणा आहेस. पण काय, पण यस्मिन कोल्हे तुम उत्पन्न गजस्तत्र नाहन्यते. बाळा तू ज्या कुळात उत्पन्न झालास ना, त्या कुळात हत्ती मारायची पद्धत नाही. हत्ती मारायचा असेल तर सिंहाच्याच कुळात यावं लागेल. तसं देवाचं भजन करायचं असेल, माणसाच्या शिरात यावं लागेल. कोल्ह्याच्या कुळात हत्ती मारता येईल का? नाही. तसं त्याच्या हत्ती मारता येत नाही, सिंह कुळातच हत्ती मारता येतो. तसं देवाचं भजन याच्यामध्येच करता. म्हणून देवाच्या साक्षात्काराची पहिली सामूहिक कोणती असेल तर ते आमच्या मानवाचं शरीर आहे. विठ्ठल याच्यामध्ये तो अधिकार आहे. ही पहिली सामुग्री आहे. देवाचं भजन केलं पाहिजे. काय लोक म्हटले, महाराजांचं भजन करणारे, पंढरीची वारी करणारे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ पण घालणारे, पण जरा थांबा म्हणलं, किती दिवस म्हणजे आमचं तिकीट तर अर्ध नाही, आता माफ व्हायचं वेळ उद्या आमचं एकदा. मग पुन्हा का पैसे लागत नाही, काय पंढरीला जाणार, माळ घालणार, तुमच्यावर फिरायला रे काय माहिती नाही. नंतर गुरु म्हणणं कशासारखे माहिती, एक उदाहरण सांगतो जुनी. नंतर गुरु परमार्थ म्हणणं कशासारखे, एका सावकारानं काय केला, फार मोठा सागाच्या लाकडाचा लाकडी वाडा बांधला, 200 खानाचा.
जुन्या काळात 200 कणाचा सागवानी लाकडाचा पिवर त्याच्यावर एवढं नक्षीकाम केलं, नक्षीकाम करून मोठ्या वाडा बांधला 200 खणाचा आणि फार मोठी वास्तुशांती ठेवली त्यांनी. वास्तुशांतीचा कार्यक्रम ठेवला, सगळ्या लोकांना बोलवलं, महाराज लोक बोलवली, सगळी लोक बोलवली. वास्तुशांती, सावकाराची वास्तुशांती, सगळी लोक जमा झाली. प्रत्येक जण यायचं सावकाराचा वाडा बघायचं आणि प्रत्येक जण कौतुक करायचं, वा सावकार काय वाडा बांधताय, काय नक्षीकाम आहे, सागाचं लाकूड वापरलं पूर्ण, काय नक्षीकाम आहे, काय डिझाईन आहे. प्रत्येक जण कौतुक करायचं आपल्याच्या सावकार